शिंदेचे उमेदवार अग्नास्थळी हलवल्यात. फोडाफोडी, दिल्लीवारी आणि कोर्टात सुनावणी. 2022ची पुनरावृत्ती. कागलच्या राजकारणात पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी संजय मुंडलिक यांना पाठिंबा दिल्यानं नवीन समीकरण तयार झालंय. प्रतिस्पर्धी मुश्रीफ गटाला शह देण्यासाठी मंडलिक गटानं खबरदारीचा उपाय म्हणून आपले उमेदवार अज्ञातस्थळी हलवल्यात. अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत त्यांना बाहेर आणलं जाणार नाही, या डावपेचामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रभाव क्षेत्रात आत्ता पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी प्रवेश केलाय. संजय मंडलिक यांच्या पाठीशी आंबेडकर कंबर कसून उभे टाकल्यानं नवीन समीकरण निर्माण झाली आहेत. या मैत्रीच्या जोरावर मंडलिक गटानं परिसरातील निवडणुकीत दमदार लढाईचे मनसुबे आखले आहेत. तथापि निवडणुकीच्या रणधुमाळीत अनिश्चिततेचं वातावरण तयार होऊ नये म्हणून मंडलिक गटानं मोठा राजकीय डाव खेळलाय. खबरदारीच्या उपायानं मंडलिक गटाचे उमेदवार अज्ञातस्थळी हलवण्यात आले आहेत. अर्ज मागे घेण्याची मुदत संपेपर्यंत त्यांना बाहेर आणलं जाणार नाही, अशी माहिती मिळते. अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आज 21 नोव्हेंबर आहे. ज्या जागा अपील प्रलंबित आहे त्यासाठी 25 नोव्हेंबरपर्यंत अवधी आहे. तोपर्यंत मंडलिक गटानं आपल्या उमेदवारांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचा निर्णय घेतल्याचं स्पष्ट झालंय. या पावलामुळे प्रतिस्पर्धी गटात तर्कवितर्कांचा पूर आलाय. अनेकांना या हालचालींमागे राजकीय रणनीतीची ठोस आखणी असल्याची खात्री वाटतीये. दुसरा विषय समोर आलाय. मंत्री भरत गोगावले यांनी मोठं विधान करत सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधलाय. फक्त निशाणाच नाही तर आम्ही आव्हान स्वीकारलं असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलंय. लोकसभा निवडणुकीतच टांगापलटी झाला असता असंही म्हणत त्यांनी जोरदार टीका केली आहे. भरत गोगावले यांनी म्हटलंय की मी मंत्री असल्यामुळे आम्हाला काही बंध नाही, पण एक ना एक दिवस जय महाराष्ट्र करणार. मी आज ओपन चॅलेंज करतोय. तुमच्याकडे इथे दहावीर महाराज आहेत, आमच्याकडे तिकडे वीरेश्वर महाराज आहेत. दोन्ही एकच देव आहेत. दोन्ही पिंडीवरचे फूल उचलायचे. भरत शेटनी जर काही चुकीचं काम केलं असेल तर त्याचं प्रायश्चित्त भरत शेट भोगेल. लोकसभेला जर आमदारकीला काही चुकीचं काम केलं असेल आमच्याबद्दल तिघांबद्दल तर त्यांनी उचलायचे, ते भोगतील. तिसरीकडे शहाजी बापू यांनी सुद्धा भाजप आपला कसा वापर करतंय यावर ते बोलले. फडणवीस साहेबांनी विचार करायला पाहिजे होतं. माझं दुःखही आहे की इथे असं घडत होतं हे त्यांना काही कळत नाहीये का? त्यांचा कुठलाही शब्द मोडला नाही हे त्यांनी सांगावं. लोकसभेला माझ्या तालुक्यातून 15,000चे लीड आहे. मोहिते हे घराण्यातला उमेदवार उभा. ता परिस्थिती बिकट होती. माझं दुखत होतं. डॉक्टरांनी मला ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला होता, पण ऑपरेशनला उशीर झाला. त्यामुळे डॉक्टर माझ्यावर नाराज होते. त्यांनी मला सल्ला दिला होता की लवकरात लवकर ऑपरेशन करा, पण मी ठरवलं की लोकसभा निवडणूक पार पाडायची आणि नंतर ऑपरेशन करायचं. चौथीकडे जामनेर नगर परिषद निवडणुकीमध्ये शिंदे सेनेच्या AB फॉर्मसह अर्ज भरलेल्या वॉर्ड क्रमांक 1 मधील मयुरी चव्हाण आणि वॉर्ड क्रमांक 13 मधील रेश्मा सोनवणे या 2 महिला उमेदवारांनी माघार घेत भाजपात प्रवेश केलाय. शिवसेनेच्या 2 उमेदवारांनी माघार घेत भाजपमध्ये प्रवेश केल्यानं दुसरीकडे भाजपचे 2 उमेदवार बिनविरोध विजयी झाले. शिवसेना शिंदे गटाच्या 2 उमेदवारांना माघार घ्यायला लावून त्यांना भाजपमध्ये प्रवेश दिल्यानं शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील तसेच तालुका प्रमुखांनी तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली. आता हे आम्ही ज्या 4 घटना तुम्हाला सांगितल्यात या कधीच्या माहिती आहेत, जेव्हा कॅबिनेट बैठकीवरती शिंद्यांच्या मंत्र्यांनी बहिष्कार टाकला, खडाजंगी झाली, वादविवाद झाले, रागारागी झाली आणि फडणवीसही भयंकर चिडले, अशा बातम्या समोर आल्या. अगदी त्या घटनेनंतर म्हणजे शिंदेंच्या मंत्र्यांनी कॅबिनेटवर बहिष्कार टाकल्यानंतर आणि आता तुमचे नामचे फोडायचे नाही हे ठरल्यानंतर या महत्त्वाच्या 4 घटना झाल्यात. फोडाफोडी सुरू आहे. शिंदेंचे उमेदवार अज्ञातस्थळी नेण्याच्या भूमिका सुरू आहेत. अगदी ज्या दिवशी ही खडाजंगी कॅबिनेटमध्ये झाली त्यानंतर दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदेंनी दिल्लीवारी सुद्धा केली होती. या सगळ्या गोष्टींमध्ये सध्या शिंदेंनाच अडकवलं जात आहे. आता या सगळ्यांमागची कारणं काय आहेत? तर एकनाथ शिंदेंनी 2.5 वर्षांच्या काळात मुख्यमंत्रीपद भोगलं. त्या दरम्यान पूर्ण महाराष्ट्रभर एकनाथ शिंदेंना त्यांची शिवसेना वाढीला प्रोत्साहन मिळालं आणि ताकद मिळाली. याच गोष्टी लक्षात घेता जिथे जिथे शिंदेंची ताकद मागच्या 2.5 वर्षांच्या काळात वाढली ती ताकद कमी करण्यासाठी भाजप फल्डिंग लावत आहे. आणि या सगळ्या भूमिकांमध्ये आता कोर्टातील सुनावणीसुद्धा शिंदेंच्या तोंडावर आलेली आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये एकनाथ शिंदेंचा होरापुरा होताना दिसतोय. या पलीकडे जाऊन जर सांगायचं ठरलं तर सुषमा अंधारेने आणखी गौप्यस्फोट केलाय. तो म्हणजे उदय सामंत एकनाथ शिंदे सोबतचा आमदारांचा एक गट घेऊन बाहेर पडतील आणि स्वतः उपमुख्यमंत्री होतील. तसं जर बघितलं तर उदय सामंत फार काही एकनाथ शिंदेंप्रती लॉयल आहे असं नाही. शेवटी राजकीय महत्त्वाकांक्षा कोणाचीच लपून राहत नाही. ठाकरे नसताना एकनाथ शिंदेंच्या तोडावरची माशीशीही उमटत नाही असं त्यावेळचे लोक म्हणायचे. मात्र त्यात शिंदेंनी इतकं काही ठाकरेंच्या बाबतीचं विष जे होतं ते मनात थरून होतं आणि जसं काही बंड केलं तसे त्या विषाची उलटी केली. या सगळ्या गोष्टी सांगतात की राजकीय महत्त्वाकांक्षा कोणाचीच लपून राहत नाही. अजित पवार जे शरद पवारांच्या ताळमेतात तयार झाले, पुढे जाऊन तेच अजित पवार शरद पवारांवर पलटले आणि तुमचं वय वर्ष 85 झालं, कधीपर्यंत पक्ष धरून बसला, अरे सोडा आता मी बघतो या भूमिकेत आले.
गोपीनाथ मुंडेंच्या ताळमेतेत तयार झालेले धनंजय मुंडेसुद्धा शेवटी गोपीनाथ मुंडेंच्याच विरोधात गेले होते, हेही आपण बघितलंय. नारायण राणे ज्यांना शिवसेनेचे मुख्यमंत्री हे बाळासाहेब ठाकरेंनी बनवलं, ते नारायण राणेसुद्धा शिवसेनेपासून फुटले होते. एवढे उदाहरणं द्यायचं कारण एवढंच की उदय सामंत मग का म्हणून शिंदेंप्रती लॉयल राहतील? बरं, उदय सामंतांची तेवढी ताकद आहे का? तर नक्कीच कमीत कमी कोकणातील एक गट जे आहे ते त्यांच्याकडे वळवू शकतात. सध्याच्या घडीला एकनाथ शिंदेंना कल्याण, डोंबिवली आणि मुंबई ठाणे याच ठिकाणी भाजपनं जाम केलाय. या सगळ्या काळामध्ये एकनाथ शिंदेंची जागा भरून काढण्यासाठी बऱ्याच ठिकाणी उदय सामंत हजेरी लावताना दिसतायत. उदय सामंतांनी ताकदीचा वापर केला, आपले काही लोक जर पेरले, तर 2022ची पुनरावृत्ती ही उदय सामंत करू शकतात असं म्हणायला जागा उरते. तुम्हाला काय वाटतंय, असं होऊ शकतं का? कोर्टातील सुनावणी, एकनाथ शिंदेंची पळापळ आणि भाजप काही थांबायचं नाव घेत नाही. रवींद्र चव्हाण नुसते नावाला प्रदेश अध्यक्ष झाले नाही. ठाण्याच्या भागामध्ये शिंदेंना रवींद्र चव्हाणांनी सगळ्यात जास्त जाम केलाय. या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहता? कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा. जय महाराष्ट्र.